त्याच्या शेतीमध्ये अशा प्रकारचा पंप आपण बसवून देतो आहोत। आणि मला सांगताना आनंद वाटतो की ही योजना जेव्हा 2002-04 साली वगैरे सुरू झाली असेल तेव्हापासनं तर मागील वर्षापर्यंत आपण 2.25 लाख पंप लावले होते आणि मागील 1 वर्षामध्ये आपण 2 लाख पंप लावलेले आहेत। म्हणजे ज्या गतीनं आपण चाललेलो आहे अतिशय मोठ्या गतीनं, कोणीही मागितलं की आपण लगेच त्या ठिकाणी सोलर पंप लावतो। पुढचे 25 वर्ष त्याला त्या ठिकाणी विजेच्या बिलाची चिंता नाही आणि पहिले 5 वर्ष त्या पंपाची देखरेख आमच्याकडे, पंप चोरीला गेला त्याचा इन्शुरन्स आमच्याकडे, कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीची वर मात करणं आमच्याकडे, अशा प्रकारची ही योजना। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा व हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6,000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6,000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत। म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। आज आपण काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। पण मला या गोष्टीचं अतिशय मनापासून समाधान आहे की मागच्या काळात ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी एकूणच विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची परिस्थिती पाहता काही महत्त्वाचे निर्णय आपण त्या काळामध्ये घेतले। जलयुक्त शिवार सारखी योजना आणली, त्या योजनेच्या अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं। बळीराजा जलसंवर्धन जलसंजीवनी योजना केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली। 25,000 कोटी रुपये विदर्भातल्या अडकलेल्या प्रकल्पांवर आपण खर्च करून 89 प्रकल्प पूर्ण केले। आणि त्याचसोबत स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण आणली, ज्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भ, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा आपण कव्हर करतो आहोत। आणि या योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे सॅच्युरेशन पद्धतीने कृषी अवजारं असतील, त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम असेल, शेततळी असतील, त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल, सगळं अनुदान पद्धतीने आणि लक्षांक न ठेवता एका गावात गेलं की त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ द्यायचा, अशा प्रकारची योजना जवळजवळ 4,000 कोटी रुपये आपण खर्च केले। आता पुन्हा नव्याने 6,000 कोटी रुपये आपण खर्च करतोय आणि आज त्या योजनेमुळे अतिशय चांगलं काम हे सुरू झालेलं आहे। दुसरं, आपण वर्ल्ड बँकेच्या मदतीने स्मार्ट सारखी योजना तयार केली की ज्या योजनेमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, गट आहेत, या गटांना विविध प्रकारचे त्या ठिकाणी रोजगारक्षम, ज्याला आपण कृषीवर प्रक्रिया करणारे उद्योग म्हणतो, ते उद्योग असतील किंवा कृषीमध्ये नवीन प्रकारचे कॅश क्रॉप त्यांना तयार करता येतील, त्या ठिकाणी ग्रेडिंग वगैरे असेल, अशा सगळ्या गोष्टी करता येतील, अशी एक समग्र योजना आपण सुरू केली। आज मला पाहताना आनंद वाटला की ज्या शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार स्वागत केलं यातले बहुतांश शेतकरी हे त्या स्मार्ट योजनेतनं त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत। आणि मला आनंद वाटला की एक FPO तर आपला 100 कोटीवर पोहोचतो आहे। अर्थात त्यांनी जाता जाता मला सांगितलं, सूरजजी जर तुम्ही लक्ष द्या, त्यांचा 60 लाखाचा एक हप्ता बाकी आहे, तो लगेच देऊन टाका, नाहीतर आम्ही चांगलं काम केलं आणि आमचा हप्ता अडकला असं नको। तर मला असं वाटतं की हे जे काही आपण वेगवेगळे त्या काळामध्ये